दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीनं आज नोटीस बजावली आहे। बारामती ॲग्रो कंपनी तसंच इतर खासगी कंपन्यांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीनं ही नोटीस बजावली आहे। पुढच्या आठवड्यात ईडीमार्फत रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे। याआधीही रोहित पवार यांच्या कारखान्यांवर आयकर विभागाने छापे टाकले होते। बारामती ॲग्रो कंपनीवर का कारवाई सुरू आहे जाणून घेऊया। बारामती ॲग्रो ही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची कंपनी आहे। 5 जानेवारीला बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीनं छापेमारी केली होती। पुणे बारामतीसह 6 ठिकाणी एकूण छापे टाकण्यात आले होते। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली। गेल्या वर्षी बारामती ॲग्रो कंपनीला प्रदूषण मंडळाची देखील नोटीस आलेली होती। 72 तासात प्लांट बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते। मुंबई हायकोर्टाकडून प्लांट बंदीच्या आदेशाला त्यानंतर स्थगिती मिळाली होती। तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयकर विभाग आणि आता ईडीची धाड रोहित पवारांवरती पडलेली आहे।